नमस्कार, एसएम न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज एसएम न्यूज टीम आलेली आहे शिक्षणाच्या माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये। आज या पुणे जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन केलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी साधुराम मंगल कार्यालय म्हणून एक लॉन्स आहे। या कार्यालयामध्ये संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचे आयोजन केले आहे व त्यासह संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांची या ठिकाणी आज विवाह सोहळा पण आहे। आपण त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। संत रामपालजी महाराजांच्या सत्संगामध्ये रमणी सुरू झालेली आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत, रमणीमध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे आणि या रमणीमध्ये 1 रुपये न खर्च करता ही रमणी पार पडत आहे। तुम्ही बघू शकता किती साध्या पद्धतीने ही रमणी व्यवहार होत आहे आणि या रमणीचे विशेषतः हे आहे की याच्यामध्ये कुठली विधी केलेली जात नाही। आपण बघत आहात किती साध्या आणि सोप्या पद्धतीनं आता आपण बघू शकता की संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी विवाह सोहळा पूर्णपणे पार पडला आहे। आपण या ठिकाणी थोडीशी त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार सर। सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव करण भोर। सर तुम्ही कुठून आलात? मी गुंडळवाडीवरून आलो, पुणे जिल्हा, खेड तालुका। अच्छा सर, आता तुम्ही हे जे विवाह सोहळा पार पाडला आहे याच्यामध्ये तुम्ही रमणी केलेली आहे। याच्यामध्ये खूप सारे आता जे ट्रेंड चालू आहे विवाह सोहळ्यामध्ये की काही ठिकाणी गाड्या घेऊन येतात मोठमोठ्या किंवा घोड्यावर येतात, डीजे लावतात। तुम्ही पूर्णपणे साध्या पद्धतीने विवाह सोहळा केला आहे। तुम्ही याच्याबद्दल काय सांगू शकता सर? सांगू शकतो तुम्हाला, आता डीजे लावणे वगैरे हे मोठे मोठे विवाह करणे यामध्ये सर्व खर्च आई वडील करत असतात। आई वडिलांना इतका सर्व खर्च करण्यासाठी 4 ते 5 वर्ष घालवायलाच लागणार। हे थोडक्यात प्रकारचे एक प्रकारचं कर्जच आहे। मग यासाठीच आम्ही हा साध्या प्रकारचा विवाह केला हे सांगतो। सर संत रामपालजी महाराजांचा समाज सुधार करण्यामध्ये कसं योगदान आहे तुम्ही सांगू शकता? गुरुजींचं समाज सुधारण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। जसं की तुम्ही बघू शकता आता झालेली रमणी, जसं की म्हणजे हुंडामुक्त विवाह, अजून गुरुजींनी खूप प्रकारचे समाज सुधारणा केलेल्या आहेत। जसं की ब्लड डोनेशन सारखे कॅम्प, अन्नदान, भंडारा, भोजन भंडाराची व्यवस्था, बाकीचे इतर मेडिकल, बाकी अजून पुढे अत्याचार झाला वगैरे तर खांद्याला खांदा लावून गुरुजींनी तिथे साथ दिलेली आहे। असे वेळोवेळी खूप समाज सुधारणेचे कार्य करतात आमचे गुरुजी। नमस्कार ताई। साहेब तुमचं नाव काय आहे? अक्षरा अनिल शिंदे, तुम्ही कुठून आलात? गोनवडी। आता आपण बघत आहात की आता जे ट्रेंड चालू आहे की लगभग खूप सारे लग्नामध्ये की खूप असे विवाह करताना खूप मेकअप करतात, दागिने घालतात, वेगवेगळे खूप असे चमकीले कपडे घालतात। तुम्ही खूप साध्या पद्धतीने विवाह केलेला आहे, तर तुम्ही काय सांगू इच्छिता? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान असं आहे की ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीच्या मोहातून सोडवतं। जे नवीन कपडे घालणे, त्याच्यानंतर दागदागिने घालणे, ह्या सगळ्या क्षणिक मोहाच्या गोष्टी आहेत। संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला त्या शाश्वत सुखाची माहिती करून देतात। ते आपल्याला शाश्वत सुख कळल्यानंतर मग आपण ह्या गोष्टी सोडतो। या विवाहासाठी तुम्ही किती हुंडा दिलाय? आम्ही या विवाहासाठी 1 रुपया हुंडा दिलेला नाहीये। तुम्ही या जो विवाह केल्याच्या मध्ये 1 रुपया सुद्धा खर्च आलेला नाहीये, तर तुम्ही असं जे अभियान राबवता याच्याबद्दल तुम्ही समाजाला काय मेसेज देऊ इच्छिता? संत रामपालजी महाराजांनी समाज सुधारण्याच्या अनेक क्षेत्रात कार्य चालवलेली आहेत। त्यापैकी हुंडा रूपी राक्षस मुळापासून उखडून फेकणे हे त्यातले कार्य आहे। आपण बघतो की हुंडा ही अनेक कालावधीपासून चालत आलेली अनिष्ट परंपरा आहे। संत रामपालजी महाराजांनी ह्याच प्रतिबद्ध घाला घातलेला आहे। हुंड्यामुळे आपण पाहतो की स्त्रियांचा छळ होतो, अनेक कौटुंबिक हिंसाचार होतात। काही ठिकाणी तर स्त्रियांना याच्यामध्ये जीव देखील गमवावा लागतो। मुलींच्या आई वडील देखील या हुंड्यामध्ये कर्जबाजारी होतात। त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की स्त्री भ्रूण हत्याचं एक कारण म्हणजे हुंडाच आहे।
संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात त्यांच्या अनेक लाखो शिष्यांचे हुंडामुक्त विवाह होत आहेत. त्यामुळे या सगळ्याच अनिष्ट प्रथांवर आळा बसत आहे. धन्यवाद. सत्साहेब. आता आपण बघू शकतो या ठिकाणी मुलीकांचे आई वडील आहेत. आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं नाव काय आहे? अनिल किसन शिंदे. सर तुम्ही कुठून आलात? मी गोडेगाव. सर संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये हा जो रमेनी विवाह संपन्न झालेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही खर्च लागला का? काही खर्च लागलेला नाही आम्हाला त्याच्यात. रामपाल महाराजांच्या कृपेने आमचं विनामूल्य सगळं झालेलं आहे. या विवाहामध्ये तुम्हाला काही हुंडा किती दिलाय काय किंवा काही किती? काही नाही दिलेलं आम्ही, सगळं विनामूल्य झालेलं आहे. सर तुम्ही आता जे रमेश विवाह झालेला आहे याच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? समाजाला एवढंच इच्छितो की सर्वांनी अशा रामपाल महाराजांच्या सत्संगमध्ये भाग घेऊन विवाह पूर्ण असा विनामूल्य व्हावा एवढंच मी त्यांना सांगतो. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार साहेब. सर तुमचं नाव काय? माझं नाव गुलाबदास भोर. खेडमधून आलो मी. गुंडाळवाडी गाव आहे माझं. सर संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये हा जो विवाह संपन्न झाला आहे या विवाहामध्ये तुम्हाला किती हुंडा भेटला आहे? आम्हाला या संत रामपालजी महाराजांच्या दयेने आम्हाला एकही रुपया घेतला नाही आणि दहेज मुक्त रमेनी असल्यामुळं आम्ही एकही रुपया घेतलेला नाही. वा कोणाला आम्ही कुठलेही आम्हीच दाखवलेलं नाही. ठीक आहे सर. सर आता संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जो हा विवाह झालेला आहे याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला हा विवाह एकही रुपया शुल्क न देता कुठल्याही प्रकारचं अडचण आम्हाला वाटलेली नाही. आम्हाला कुठलीही पूर्वतयारी करावी लागलेली नाही. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने हा विवाह म्हणजे एक स्वर्गच अवतरला आहे असं आम्हाला वाटतंय. आता आपल्यासोबत काही श्रद्धाळू जोडलेले आहेत. आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्कार ताई. सत्साहेब. ताई तुमचं नाव काय आहे? माझं समीक्षा महेंद्र दळवी. तुम्ही कुठून आला आहात? मी पुणे महाराष्ट्रहून आलेली आहे. तुम्ही काय करत आहात? मी आता शाळेत स्टुडंट म्हणून शिकत आहे. अच्छा, तुम्ही या सत्संगमध्ये या लहान वयामध्ये येत आहात. तुम्ही या ठिकाणी येऊन कसं वाटतं तुम्हाला? मला चांगलं वाटतं कारण की गुरुजी ते आमचे ज्ञान सांगतात, ते आपल्या मुक्तीसाठी सांगतात. ते कोणतेच नसावे, सगळे धर्मगुरू आपल्याला म्हणजे आपल्याला फसवतात, हे करतात, आपण पार नाही होऊ शकत त्यांनी. आता सत्संग म्हणलं तर खूप सारे सत्संग होतात, वेगवेगळे सत्संग असतात. तुम्ही फक्त संत रामपालजी महाराजांच्या सत्संगला काय येता? कारण की आमचे गुरुजी असं ज्ञान सांगतात की त्या ज्ञानाने आपण पारू शकतो. बाकीचे गुरुजी आपल्याला ठगतात, त्यांना वेद पुराणामध्ये काही येते काहीच नाही माहिती. त्याच्यामुळे मी प्रेफर करते की गुरुजीला संत रामपालजी महाराजच्या सत्संगमध्येच यावं. जे तुमच्या वयाचे जे लहान जे मुलं मुली आहेत तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? हे सत्संगमध्ये काय यावं त्यांनी? मी माझ्या वयाची ती मुलं आहेत त्यांना सत्संगमध्ये येऊ इच्छिता. कारण की आपले गुरुजी सांगतात की व्हिडिओ फिल्म हे पाहिल्याने काय भेटेन आपल्याला, मुक्ती तर नाही भेटला, आपला टाइमपास होतोय. गुरुजी म्हणतात की एक पळचा पण आपली तर भरोसा नाही, कधी जाऊ कधी येऊ काय भरोसा नाही. त्याच्यामुळे गुरुजी सरांची नामेक्षा या आणि आपलं मुक्ती पार करून घ्या. मी हेच इच्छिता बोलू. धन्यवाद. सत्साहेब.